नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईंड ग्रुप बी मेन्स 2025 प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. एमपीएससीने प्रसिद्धी पत्रक दिलंय, याच्यासाठी दिलंय की ही एक्झाम असणार आहे 17 मेला, म्हणजे येणाऱ्या रविवारीचा आहे. पण ह्या एक्झामला जाताना, परीक्षा केंद्रावर जाताना तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट बरोबर ठेवायची आहे, परीक्षा सेंटरमध्ये गेल्यानंतर उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकेवरती काय काय माहिती भरायची आहे, बरोबर तुम्ही काय काय घेऊन जाऊ शकतात, या संदर्भातलं हे प्रसिद्धी पत्रक आलंय. ह्या एक्झामला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि इतर जे भविष्यात एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत बघा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या कंबाईन ग्रुप बी आणि सी 2026 साठीच्या प्रिलिम प्लस मुख्य परीक्षा आणि फक्त प्रिलिम अशा बॅचेस चालू झालेल्या आहेत. ह्या बॅचमध्ये टू द पॉइंट शिकवणं असणार तुम्हाला. ह्या बॅचमध्ये पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे. हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आणि हे सगळं देणारी सर्वोत्तम महाराष्ट्रातली टीम तुमच्या समोर आहे. यांचे डेमो लेक्चर तुम्ही युट्यूबला बघू शकता. तुम्हाला जर गणित आणि बुद्धिमत्ताची भीती असेल तर किरण सर आणि मकरन सर तुमच्यासाठी इथे अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर भूगोलची भीती असेल तर साळुंके सर तुमच्यासाठी इथे अवेलेबल असणार आहे. तुम्हाला सायन्स विषय खूप अवघड जात असेल तर सायन्स शिकायचं असेल तर एकदा जाधव सरांचं लेक्चर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स अवघड वाटत असेल तर तुम्हाला अभिजित राठोड सर असतील, प्रतीक सर असेल किंवा परशुराम शिंदे सर यांचे लेक्चर एकदा युट्यूबवर नक्की बघा. तुम्हाला हिस्ट्रीच्या सणावळा खूपच अवघड जात आहे सर, लक्षात राहत नसेल तर एकदा दीप्ती नायर मॅडमचं लेक्चर बघा, तुम्हाला समजेल. मराठीला आउट ऑफ मार्क आणि इंग्रजीला आउट ऑफ मार्क घ्यायचं असेल, भीती जर तुम्ही मनातला काढायची असेल इंग्लिशची आणि मराठीची, तर हे दोघं आहेत शेळके सर आणि बोडके सरांचं लेक्चर तुम्ही जॉईन करून बघा. आणि महाराष्ट्रातला चेहरा अनमोल वाणी, म्हणजे करंट बद्दल तर सगळ्यांना भीती असते, ती जर घालवायची असेल तर अमोल गाडेकरांचं लेक्चर बघा. बाकी डॉक्युमेंट बद्दल फॉर्म भरण्यावर काही इश्यू असेल तर माझे लेक्चर बघा. सो हे सगळे डेमो लेक्चर युट्यूबला अवेलेबल, एकदा चेक करा, आवडले तर नक्की बॅच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, 2025 ची जाहिरात आहे, 10 नंबर 2026 हा नंबर आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा. आता संयुक्त शब्दाचा अर्थ आहे यामध्ये पीएसआय असेल, एसटीआय असेल, एएसओ असेल किंवा सब रजिस्ट्रार असेल, हे सगळे ग्रुप बी चे अराजपत्रित पद आहेत. यांच्यासाठी एकत्रित पूर्व परीक्षा आणि एकत्रित मुख्य परीक्षा होत असते. ही एक्झाम कधी असणार आहे तर ही एक्झाम आहे 17 मे 2026 ला, म्हणजे येणाऱ्या रविवारी आहे. मेन्स एक्झाम कुठे कुठे असणार आहे तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे, म्हणजे जवळपास या 6 सेंटरवरती विभागीय लेवलला तुमची एक्झाम असणार आहे. तुम्ही पण मेन्सला असाल तेव्हा इथेच एक्झाम तुमची असणार आहे. आता यामध्ये बघा, फॉर्म भरण्याची डेट ऑलरेडी संपली, मेन्सची 22 एप्रिल पर्यंत होती आणि एक्झाम तुमची असणार आहे 17 मेला. आता यामध्ये कशी पदं होती तर सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्याला आपण एएसओ म्हणतो, गट ब चं पद आहे, 3 पदं होते. राज्यकर निरीक्षक एसटीआय गट ब चं 279 पद आहे. पोलीस उपनिरीक्षक पीएसआय 392 पद आहे आणि एस आर मुद्रांकन निरीक्षक 84. टोटल 758 पदांसाठीची ही जाहिरात होती. बघा, मेन्सची जाहिरात आली होती 6 मार्च 2026 ला. आता पुढे जर आपण बघितलं तर 14 मेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. हे नोटिफिकेशन कसलं आहे तर उमेदवारांना ठळक सूचना दिलेल्या आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 17 मेला असणार आहे. त्या संदर्भातलं हे माहिती पत्रक आहे. आपण जाऊया माहिती पत्रकाकडे डायरेक्ट. हे तुमच्यासमोर माहिती पत्रक आहे. यात काय माहिती थोडक्यात बघा, काय काय असतं ते समजून घ्या. परीक्षा कक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून तुम्हाला हॉल तिकीट, प्रवेश प्रमाणपत्र बरोबर घेऊन जायचं. हा पहिला मुद्दा, हे बरोबर घेऊन जायचं. दुसरं, आयोगाच्या संकेतस्थळावरती गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करायच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन करायचंय. बाकीचं काही गडबड करायची नाहीये. दुसरं आहे, परीक्षेसाठी विहित परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर हजर राहणं आवश्यक आहे. लेट गेला तर तुम्हाला इथे परमिशन मिळणार नाही. त्यानंतर परीक्षा कक्षेतील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्र विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही. तुमच्या हॉल तिकीटवर त्यांनी उल्लेख केलाय कधीपर्यंत तुम्हाला तिथे पोहोचायचं, त्यानुसार तुम्ही पोहोचून जाल. त्यानंतर ओळखीसाठी तुम्हाला एकतर स्वतःचं आधार कार्ड, त्यानंतर काय म्हणूया निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत तुम्हाला बरोबर घेऊन जायची. म्हणजे ओरिजिनल आणि झेरॉक्स यांच्यापैकी एक तुम्हाला बरोबर घ्यायचं. हॉल तिकीट झालं, हे झालं. दुसरं तुमचा आयडी प्रूफ लागेल. त्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल किंवा कोणतंही दूरसंचार साधन, डिजिटल वॉच सुद्धा तुम्हाला वापरता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य कोणत्याही व्यक्तींना
प्रवेश नाही. परीक्षावेळी मद्य, मादक अंमली पदार्थ पिऊन जाता येणार नाही. तुम्ही पीत नाही, भाग वेगळा, तरी पण एमपीएससी सांगते. 8वा मुद्दा, पडताळणी संदर्भातील कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी तपासनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल. परीक्षा उपकेंद्रावर राहण्यासाठी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंग करता स्वतः व्यवस्था करायची आहे. प्रश्न पुस्तिका, उत्तर पत्रिका, प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करायचे. उत्तर पत्रिकेमध्ये प्रॉपर माहिती भरा. जिथे जिथे कोड नंबर टाकायचा आहे तो व्यवस्थित, राऊंड जिथे करायचा व्यवस्थित करा. जिथे इन्व्हिजिलेटरची सही घ्यायची आहे तिथे प्रॉपर सही घ्या. काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या इन्व्हिजिलेटरला विचारू शकतात, एक्झामिनरला बोलू शकतात, घाबरायची गरज नाही. उत्तर पत्रिकेवरती परीक्षेचं नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील प्रॉपर भरा. जर समजत नसेल तर विचारून घ्या. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार चालणार नाही, नाहीतर डिबार होऊ शकतात. आणि उमेदवारांना अवताडे साहेबांकडनं एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इग्नाइट अकॅडमीच्या पूर्ण टीमकडून पण खूप खूप शुभेच्छा. सो चांगला पेपर द्या. काही अडचण आली तर आम्हाला कळवा. आणि ह्या पेपरचं पूर्ण अनालिसिस आमच्या युट्यूबवरती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस. सो नक्की भेटूया आपण. तुमचा पेपर तर प्रॉपर द्या. अभ्यास खूप चांगला झालाय. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जर काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकतात, किंवा इग्नाइटकडनं योग्य त्या बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांना पण सजेशन देऊ शकता. पुढे आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा. ओके. अजून काही शंका असेल तुम्हाला तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि जाताना परत सांगतो की अपकमिंग ऍड पण ग्रुप सी ची येणार आहे. जी ऍड येणं अपेक्षित होतं, ज्याची एक्झाम आपण अपेक्षित ठेवली होती गट क ची 12 जुलैला, पण ती अजूनही जाहिरात आलेली नाहीये. त्यासाठी कारणीभूत एमपीएससीचा GR. सो ही एक्झाम पोस्टपोन होण्याचे खूप जास्त चान्सेस असणार आहे. परत एकदा सांगतो, ग्रुप सी साठी तुम्ही तयारी करू शकता. इग्नाइट सोबत बॅचेस अवेलेबल आहे, लगेच जॉईन करा. यासाठी तुम्हाला इग्नाइटची महाराष्ट्रातली महत्वाची टीम शिकवणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. तुम्ही आवडतं लाईक करून सांगा, शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.